सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मृत पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध घालण्याचे दिवस म्हणजे श्राद्ध पक्ष म्हणजे पितृपक्ष. ह्या पितृ पंधरवड्यात आपण मृत पावलेल्या व्यक्तीचे कुठल्याही दिवशी श्राद्ध घालू शकतो. पण जर का हे श्राद्ध ज्या तिथीला मृत झालेली व्यक्ती आहे त्या तिथीला जर घातले तर खूपच शुभ राहते. पण जर का तुम्हाला त्या तिथीला श्राद्ध घालता आले नाही किंवा त्या तिथीला जर तुम्हाला घास काढता आला नाही तर तुम्ही सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी म्हणजे जो कॉमन दिवस आहे, जो 14 तारखेचा दिवस आहे, सर्व पित्री अमावास्या, त्या दिवशी तो तुम्ही घास काढू शकता. तर आपल्याला घास तर काढायचाच आहे, त्या तिथीला पण आपल्याला घास काढायचा आहे. पण त्या तिथीच्या आधी किंवा तुम्ही जर घास काढून झाला असेल, तिथी निघून गेली असेल किंवा तिथी येणार असेल तर त्या दिवशी हा तुम्हाला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. बघा, हा उपाय खूप सुंदर आहे आणि छोटासा आहे, पण प्रत्येकाने करायचा मात्र जरूर आहे. ज्या दिवशी तुम्ही घास ठेवणार असतील त्या दिवशी केला तरीही चालेल किंवा आता कुठल्याही तिथीला, ज्या तिथीला तुमच्या घरातली व्यक्ती मृत पावलेली आहे त्या तिथीला तुम्ही हा घास काढू शकता, जो मी सांगणार आहे. तर बघा, हा जो उपाय आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या घरात बऱ्याचशा कटकटी असतात. मुलांचं लग्न जमत नसतं. घरात लहान मुलं नेहमी आजारी पडत असतात. मोठ्यांच्या मागे सुद्धा नेहमी आजारं लागलेली असतात. घरात भांडणं होत असतात, वादविवाद होत असतात. एक ना अनेक प्रॉब्लेम घरात होत असतात. म्हणजे ज्यावेळेला आपल्या घरात वादविवाद होत असतात आणि आपण जर का बारकाईने लक्ष दिलं किंवा एखाद्या शास्त्रीला दाखवलं म्हणजे भटजीला दाखवलं तर बघा आपल्याला पितृदोष दाखवतात. हा जर पितृदोष असेल तर हा पितृदोष आपल्या घरात बरंच काही काही घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला आपण बळी पडत असतो. पण ह्याला बळी न पडत असता आपण हा एक छोटासा उपाय करायचा आहे. बघा, किती पण जास्त जरी पितृदोष असेल तरी ह्या छोट्याशा उपायाने हा पितृदोष नष्ट होणार आहे. तर आपल्याला पितृदोषासाठी किंवा पितृनिवारणासाठी हा एक छोटासा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीनेच उपाय करायचा आहे असं नाही, तर एखाद्या घरातल्या मोठ्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे. बाकी सगळ्यांनी नमस्कार केला तरीही चालेल. तर हा उपाय तुम्हाला ज्या दिवशी जमेल, आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि जर का तुम्हाला उद्या करायचा असेल तरीही चालेल किंवा आजची वेळ निघून गेलेली आहे आणि तुम्हाला सर्व पित्री अमावास्येच्या दिवशी ठेवायचा असेल, हा उपाय करायचा असेल तरीही चालेल. तर व्हिडिओ व्यवस्थित ऐकून घ्या, कारण हा व्हिडिओ थोडासा गुंतागुंतीचा आहे. त्याच दिवशी आपल्याला सर्व पित्री अमावास्येचा सुद्धा घास काढायचा आहे. म्हणून कोणीही गडबडून जाऊ नका. तो घास काढताना आपल्याला हाही घास उपाय करायचा आहे. तर जो आपण सर्व पित्रीच्या दिवशी घास काढणार आहोत तो कंपल्सरी सगळ्यांना काढायचाच आहे. पण हा जो छोटासा उपाय आहे तोही आपल्याला करायचा आहे. तर कावळ्याने जर हा घास शिवला नाही तर काय होतं? तर काही नाही. कावळा आता प्रत्येकच ठिकाणी कावळे अवेलेबल आहेत असं नाही. कारण कावळ्यांची प्रजात ही खूप खूप जास्ती प्रमाणात नष्ट होत चाललेली आहे. त्याच्यामुळे कावळे हे कुठे दिसतच नाही. पण आपला भाव जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि आपण ज्या भावाने ठेवतो तो भाव आपला असा आहे की आपण जो घास ठेवतो तो पितरांनी खायला पाहिजे. पण आता कावळेच नसतील तर कोणी खायचा? तर कुठल्याही जीवांनी खाल्ला तरीही चालेल. तर हा आपल्याला घास ठेवायचा आहे दुपारी बरोबर 12 वाजता. तर ह्या घासात काय लागणार आहे? तर बघा, मी बरेचसे व्हिडिओ केलेत. त्याच्यात मी दही भाताचा उपाय सांगितला आहे. तर हा भात आपल्याला एखादा छोट्याशा पातेल्यात एक एक मुठभर तांदूळ घेऊन आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. ह्या भातात कुठल्याच प्रकारची साखर किंवा मीठ आपल्याला घालायचं नाही किंवा तूपही घालायचं नाही. फक्त आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. थंड झाल्याच्या नंतर एका वाटीत तो भात असा दाबून घ्यायचा आणि त्याची मूद तयार करायची. एखाद्या छोट्याशा द्रोणावर किंवा एखाद्या पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर ही मूद व्यवस्थित अशी ठेवायची. त्यावर एक आंबट असे 1 चमचा दही घालायचं. वरतून काळे तीळ घालायला विसरू नका. थोडेसे चिमूटभर काळे तीळ घाला. त्यानंतर तुम्ही तुमच्या पितरांना आठवण करा. म्हणजे कोण? जे तुमचे जुने व्यक्ती घरातून गेलेले आहेत. जे आत्तापासून ह्याच्या आधी पिढी ना पिढी जर तुम्हाला माहिती असेल, आई-वडील घरात असतील त्यांना विचारू शकता. त्यांना सगळ्यांना आठवून प्रार्थना करा, की हा छोटासा उपाय आहे जो मी तुम्हाला तृप्त करण्यासाठी करत आहे. म्हणून तुम्ही हा जो दही भात आहे तो गोड मानून मला आमच्या घरावर आम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. हे आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार ठेवून आपल्याला दुपारी बरोबर 12 वाजता हा उपाय करायचा आहे. हा दही भात तुम्हाला कुठे ठेवायचा आहे? तर तुम्ही हा दही भात तुमच्या गच्चीवर किंवा
अंगणात म्हणजे कुठे? जर तुम्ही गावी राहत असाल, तर आजूबाजूला पक्षी, कावळे कोणीही येत असतील, तर तिथे ठेवला तरीही चालेल. पण कुणाच्या पायाखाली येणार नाही ह्याची दक्षता मात्र नक्की घ्या. तर हा छोटासा आहे, जो आपण उपाय करत आहोत, पण ह्याचा लाभ मात्र मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळणार आहे. हा दही-भाताचा उपाय प्रत्येकाने करा. हा उपाय केल्याने लगेचच तुम्हाला काही काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवून येईल. जो फरक तुम्ही नेहमी आठवाल, की हा उपाय केल्याच्या नंतरच आणि हा उपाय करून बऱ्याच लोकांना फरक आलेला आहे. म्हणूनच हा पुन्हा मी तुम्हाला उपाय करायला सांगते. तर प्रत्येकाने हा उपाय करा आणि आपल्या जीवनात आनंदी आनंद ह्या उपायाचा तुम्ही घेऊ शकता. तर हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.